हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण प्रोफेशनल पद्धतीने एखाद्या ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट कलरची कॉर्ड पाइपिंग कशी बनवायची हे आज बघणार आहोत. अगदी सुरुवातीपासून म्हणजे त्याच्या पट्ट्या कशा काढायच्या, कॉर्ड कशी जोडायची, त्यानंतर तयार केलेली कॉर्ड पाइपिंग ब्लाऊजला कशी अटॅच करायची, हे सगळे इन डिटेलमध्ये आपण शिकणार. आणि ती पण प्रोफेशनल बुटीक स्टाईल पद्धत, जे प्रोफेशनल टेलर वापरतात ती पद्धत आपण शिकणार आहोत. तर या इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पाइपिंग झालेली आहे. हा ब्लाऊज मी तयार केलेला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम बघा, इथे मी फॅब्रिक घेतलेलं आहे. आता कॉर्ड पाइपिंगसाठी मी गोल्डन कलरचं ब्लाऊज पीसचं फॅब्रिक वापरलं जातं. तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये गेल्यानंतर 3-4 शेड्स असतात, ते शेड्स सिलेक्ट करून तुम्ही आणू शकता. आता हा एकदम लाईट गोल्डन कलर आहे, जो त्या ब्लाऊजला सूट होतोय. तो कलर मी इथे काढलेला आहे. वेगवेगळ्या कलरचे माझ्याकडे मी फॅब्रिक ठेवलेले आहेत, जेणेकरून थोडा डार्क शेड असेल तर डार्क शेडचं गोल्डन पाइपिंग वापरायची, तसं फॅब्रिक वापरायचं. सो ह्या ब्लाऊजला जो मॅच होणारा आहे तो फॅब्रिक मी इथे घेतलेला आहे. आणि बघा, इथे ऑलरेडी इथे क्रॉस कट केलेला आहे. तर तुम्हाला दाखवते की क्रॉस कटिंग म्हणजे काय असतं हे तुम्हाला बऱ्याचदा माहिती असेल. चौकोन जो असतो त्या चौकोनचं तिरकं कटिंग करायचं असतं. आता मी इथे 1.5 इंचाच्या पट्ट्या काढते, 1.5 इंच रुंदीच्या, आणि त्या पट्ट्या आपल्याला एकावर एक ठेवून जोडून घ्यायच्या. तर जोडताना बघा मी कशा पद्धतीने ह्या पट्ट्या ठेवते. सरळ भागाकडे आणि एक पट्टी अशी क्रॉस ठेवायची आहे चौकोन शेपमध्ये, प्लस साईनमध्ये, फक्त ती कॉर्नरवर ठेवायची, प्लस म्हणजे अधिक साईन. तर आता मी या सर्व पट्ट्या व्यवस्थितरित्या जोडून घेते. एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं 1/2 इंच, बाकी सगळं कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता प्रोफेशनल पद्धत म्हणजे काय, तर मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोफेशनल जेव्हा आपण काही गोष्टी बुटीक स्टाईल करायला जातो, इस्त्री ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते त्यामधली. तर मी काय केलं, ह्या पट्ट्यांना इस्त्री करून घेतलं. जे मार्जिन आहे ते व्यवस्थित दाबून घेतलेलं आहे, ते पण दाखवते. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता मी सिंगल दाब यूज करते. हा डबल दाब जो आहे तो मी काढला आहे आणि सिंगल दाब. आता माझ्याकडे हाय स्पीड मशीन आहे. ह्या हाय स्पीड मशीनसाठी मी माझा अगोदरच्या जो फुल शटलच्या मशीनचा दाब होता तोच मी इथे वापरते. सो बऱ्याच जणींचा नेहमी हाच प्रश्न असतो की सिंगल दाब मार्केटमध्ये मिळत नाही. तुमचं मशीन कुठल्या कंपनीचं आहे आणि कुठल्या प्रकारचं आहे ते जर तुम्ही मार्केटमध्ये शॉप ओनरला सांगितलं तर ते बरोबर आपल्याला सिंगल दाब देतात. तर तुम्ही डाव्या साईडचा किंवा उजव्या साईडचा जो तुम्हाला कम्फर्टेबल असेल स्टिचिंगसाठी तो तुम्ही घेऊ शकता. आता मी इथे सिंगल दाब जोडून घेतलेला आहे याला मी पाइपिंग. आता कॉर्ड घेतलेली आहे. बघा, इथे कॉर्ड आहे. ही कॉर्ड मध्ये ठेवायची उलट्या बाजूला, आणि एक साईडने आपल्याला 1/2 इंच हे फॅब्रिक फोल्ड करायचे. एक साईडला 1/2 इंच फोल्ड करायचे आणि हे आता पूर्ण आपल्याला ह्याला कॉर्ड अटॅच करून घ्यायची आहे. कॉर्ड अटॅच करताना जो सिंगल दाब आहे तो अगदी कडेकडेने आला पाहिजे. बिलकुल तुमची कॉर्ड जी आहे ती लूज राहता कामा नये. म्हणजे जेव्हा 2 फॅब्रिकच्या मध्ये आपण स्टिच देत असतो तेव्हा जी कॉर्ड आहे ती बिलकुल हलता कामा नये किंवा कुठे फुगा येता कामा नये, याकडे लक्ष द्यायचं. त्यामुळे तुमचा जो दाब आहे त्याची शिलाई जी आहे ती अगदी कॉर्डच्या कडेनं चालली पाहिजे. तर हे सुद्धा मी असं व्यवस्थित पूर्ण करून घेतलेलं आहे. आपली ही कॉर्ड अशी पूर्ण तयार झाली. तुम्हाला जेवढा नेकला फॅब्रिक हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही फॅब्रिक घेऊन ती कॉर्ड तयार करू शकता. आता इथे मी ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे. आता ह्या ब्लाऊजचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्याशी लवकरच शेअर होईल. आता इथे बघा तुम्ही की आपण जी जॉईंट केलेला भाग आहे त्याची उलटी बाजू वर न ठेवता सरळ बाजू आपल्याला वर ठेवायची आहे. तर तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे. आणि ब्लाऊजचा जो 1/2 इंच भाग आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे गळ्याचा. आणि 1/2 इंच मी हुक आयपट्टीच्या बाहेर सोडले, कारण ते आपल्याला फिनिशिंगला लागणार आहे. सो इथे सुद्धा आपण सिंगल दाबवरतीच काम करतोय, कारण जेव्हा डबल दाब वापरला तर आपला दाब जो आहे तो सटकतो कॉर्डवरून आणि बऱ्याचदा फिनिशिंग येत नाही.
तर मी इथे 1/2 इंच मार्जिन कवर करून व्यवस्थितरित्या याला व्यवस्थित 1/2 इंच कवर करून मी याला आता शिलाई टाकते। इथे कुठेही पायपिंगची जी फॅब्रिक आहे ते खिचायचं नाही, एकदम अलगद तुम्ही पूर्ण नेकला हे कॉड पायपिंगचं जे फॅब्रिक आहे ते जोडून घ्यायचं। आता जोडल्यानंतर आपली पुढची मेथड असणार आहे, ह्याला तुम्ही थोडेसे नॉचेस देऊ शकता। जिथे जिथे कर्व आहे तिथे तिथे तुम्ही नॉचेस देऊ शकता, जेणेकरून फॅब्रिक हे आपलं ताणलं जात नाही। आता बघा, यामध्ये आपल्याला उरलेलं जे 1 इंचाचं फॅब्रिक आहे उरलेलं ते फॅब्रिक पुन्हा आतल्या मार्जिनवरती फोल्ड करून साईडने एक टीप टाकायची। आतमध्ये जे आपण 1/2 इंच गळ्याचं मार्जिन घेतलं होतं ना, त्यावरती बघा मी ते फोल्ड करून त्यावरती एक टीप टाकते। व्यवस्थित एकदम फिनिशिंगनी ही टीप टाकायची, जेणेकरून आतमध्ये जे आपलं फॅब्रिक राहतं त्याला पण फोल्ड बसतो आणि जास्त दिवस टिकण्यासाठी आपला हा ब्लाऊज व्यवस्थित प्रिपेअर होतो। कारण काय होतं, जेव्हा गोल्डन कलरचं फॅब्रिक आपण आतमध्ये फिनिशिंग नाही देत तेव्हा आतमध्ये त्याचे दोरे निघत जातात आणि त्याचं फिनिशिंग बिघडतं। जेव्हा जेव्हा कस्टमर वॉश करणार तेव्हा तेव्हा त्याचे दोरे निघणार आणि मग ते फिनिशिंग बिघडतं। तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण आपल्या पट्टीला आतल्या बाजूने मी टीप टाकली। आता ह्याच्या अपोजिट म्हणजे आपण सुरुवात आता ह्या साईडनं केलं होतं ना, तर आता आपल्याला ही जी पायपिंग आहे त्याला फायनल फिनिशिंग देण्यासाठी आपल्याला अपोजिट साईडनं टीप टाकावी लागणार आहे। सो मी दुसरी बाजू घेतली आहे आणि त्याचं 1/2 इंच जे मार्जिन आपण बाहेर ठेवलं होतं ते मी आतल्या बाजूला अगोदर दुमडलं आणि ही जी पट्टी आहे ती पूर्ण आतमध्ये दुमडली आणि जी कॉड आहे ती आपल्याला बाहेर काढायची आणि 1/2 इंच कॉडच्या बाजूला फॅब्रिक सोडून आपल्याला टीप टाकायची फिनिशिंगची वरून। तर बघा, अशा पद्धतीने हळूवार पद्धतीने अगदी 1/2 इंच मार्जिन सोडायचं, म्हणजे ही प्रोफेशनल पद्धतीने आपली कॉड पायपिंग जोडली जाणार आहे। तुम्ही याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि जेव्हा सिंगल दाब आपण वापरतो तो सुद्धा सिंगल दाब सुरुवातीला आपल्याला खूप अवघड जातं। एकदा प्रॅक्टिस झाली की आपण छान पद्धतीने ते करू शकतो। तर ही पूर्ण अशी टीप मी टाकून घेतलेली आहे आणि तुम्हाला मी फायनल लुक दाखवते। खूप सुंदर असं हे फिनिशिंग होतं। कुठे एक्स्ट्रा बघा फॅब्रिक राहिलं होतं जे बाहेर फिनिशिंगच्या आलं, तर ते मी एक्स्ट्राचं कट करून टाकते, जेणेकरून ते बाहेरच्या बाजूला पलटी होणार नाही या दृष्टीने। सो हा आहे फायनल लुक आणि आतल्या बाजूचं पण लुक तुम्ही बघू शकता। अगदी प्रॉपर फिनिशिंग आलेली आहे आतल्या बाजूला सुद्धा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं फॅब्रिक उसवलं जाणार नाही, खराब होणार नाही आणि कायमस्वरूपी जोपर्यंत कस्टमर ब्लाऊज वेअर करते, वॉश करते, तोपर्यंत त्याचं फिनिशिंग खराब होणार नाही। आणि वरच्या बाजूने पण फिनिशिंग बघा, एकदा तुम्ही पायपिंग जोडल्यानंतर त्यावरती एक प्रेस लावून द्यायची, जेणेकरून हे व्यवस्थित छान असं सेटल होऊन जातं फॅब्रिक आणि कॉड पायपिंग दोन्हीसुद्धा। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची ही टिप तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओसाठी आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ ऑनलाईन येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला मग, ह्या ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुम्हाला पुन्हा भेटणार आहे। सो भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओसोबत।